तर ठाण्यामध्ये सुद्धा मराठी कलाकार एकत्र येत आहेत आणि ते सुद्धा धुळवड साजरी करतात। यावेळेला अभिनेता स्वप्नील जोशी, अरुण कदम, दिग्दर्शक मंगेश देसाई यांच्या सोबतच अनेक कलाकार एकत्र आले आहेत। ठाण्यात आणि या ठाण्यात एक रेस्टॉरंट मध्ये एक होळीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आयोजित केलेला आहे। आपल्या सोबत स्वप्नील जोशी आणि अरुण कदम, प्रणव देखील आलेले आहेत। स्वप्नील, या उत्साहात सहभाग घेतल्यावर तुला काय वाटतंय, कसा आनंद वाटतो? सर्वांना माझ्याकडनं होळीच्या, धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा। आपला सण आहे, आपले उत्सव आहेत, ते साजरे होत आहेत। मोठ्या संख्येने तरुणाई पण ह्याला उपस्थित आहे। मी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो। आपल्या माध्यमातून तमाम देशातल्या सर्व जनतेला होळीच्या शुभेच्छा देतो। स्वप्नील, तू लहानपणी कुठल्या होळीला जास्त मिस करतोय? आपण खूप जास्त होळ्या खेळलेल्या आहोत, तेव्हा एक वेगळ्या प्रकारची होळी होती आणि आता आपण वेगळी होळी अनुभवतो। त्याचं रूप बदललंय, त्याचं स्वरूप बदललंय, पण त्यातला आनंद तोच आहे। नक्कीच आनंद तोच आहे। तुम्ही काय सांगाल, ही होळी आयोजित करून हा तरुणाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो? नाही, लहानपणीचा मूड वेगळा होता, तेव्हा कळत नव्हता आपल्या कलरला कलर लावला तर उद्या आपण दिसू नाही दिसू, पण आता प्रेक्षकांना चेहरा दिसण्यासाठी जरा काळजी घ्यायला लागते, म्हणून नैसर्गिक रंग आपण फार प्रयत्न करतोय। होऊन जाऊ द्या आईना का बाईना, हो का बायना, आम्ही आणि गाणं ते आईना का बायना घेतल्याशिवाय जायना, पेटी की चाबी लगती है, अरे हमको पैसा मिलता है। लचंड झालंय चिवताई चिवताई दारुगड, अंगात आलंय चिवताई चिवताई दारुगड। आता इथे स्वप्नील जोशीसह सगळे तरुण मंडळी जे आहे ते होळीचा उत्साह साजरा करणार आहे। कॅमेरामॅन मनोजसह मी मयुरी ओंबासे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।